हो भाई, हा वावीकडं जाण्याचा रस्ता आहे आणि बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनं जंगल आहे. ते एकदम काटेरी बाबळी नाही का, त्यांचं जंगल आहे. सो वेलकम मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. मिस्टर जीप जेसी ब्लॉग. तर भावांना आपण निघतो एक राईडवरती 100 किलोमीटरची राईड. सो चितेगाव ते कनगर म्हणजेच राहुरी तालुका. तर आपण तिकडे निघतोय. हे बघू शकता आपली बाईक पण रेडी आहे. हा आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप, गोप्रो आणि हेल्मेट, आणि अशा प्रकारे आपली बाईक वगैरे एकदम रेडी आहे. हे बघू शकता आपली ही घरची बाईक, फादरची बाईक आणि ही आपली बाईक. तर चला मग भेटू आपण राईडवरती. हर हर महादेव, श्री गणेश. चला तर मित्रांनो, सकाळचं 5:30 वाजेचं उठेल मी आणि आत्ताची राईडवरती निघतोय. तर सगळी प्लॅनिंगची वाट लागली आपल्या. असं चला आत्ता तर निघालोय. सुप्रभात सर्वांना. घरून निघतानीच मदर म्हटले की थोडंसं हळू, कारण तिनं बघितलेलं आहे मला. अरे यार, आपण ग्लव्स पण नाही घातले, कारण पुढे जाऊन आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे. त्यामुळं थोडंसं पुढे जाऊन घालू आपण ग्लव्स. तशी आता सकाळ मस्त पडायला लागली नाही का. 20 दिवसापूर्वी तर एवढा खतरनाक पाऊस, काय सांगायचं. डायरेक्ट घरात पाणी घुसलेलं. आता थोडंसं बरं वाटतंय. तर भावांनो, आपली राईड तशी राहुरी तालुक्यात चाललोय आपण. तर जाण्याचा मार्ग आहे आपला वावी, शिर्डी आणि कोल्हार. तर अजून तसलं काही प्लॅनिंग नाही आपला, तिकडूनच जायचं आहे म्हणून. सो बघू अजून पुढे गेल्याच्या नंतर. पहिले आपल्याला ना हवा चेक करणं इथे. हवा चेक करून घेऊन आणि मगच निघू. चलो भाई, करो हवा चेक. सो हवा चेक झाली मित्रांनो, आता निघू आपण. तर भावांनो, मी असं का म्हटलं की राहील त्याच्यात ॲडजस्ट करून घ्या, कारण दादांकडे माझे 20 रुपये राहिलेले. त्यांनी मला फाटकी नोट दिलेली, पण मग ती कुठं चाललीच नाही. त्यामुळे मी त्यांना परत करून दिले. आणि तर मग मी असा प्लॅनिंग सुचवला की त्यांच्याकडनं हवा चेक करून घेऊ, म्हणजे फिटम फाट होईल नाही का. इक्वल. तर असं काहीतरी. सो आपण पुढे जाऊन आपल्याला फ्यूल अप पण करायचं आहे. आता विषय असा आहे की भावांनो, आपल्या गोप्रोला बॅटरी एकच आहे आणि ती जर संपली तर आपला मोटो ब्लॉग थांबून जाईल. सो बघू कुठपर्यंत साथ देते आपले बॅटरी. तिच्या आला म्हटलं दादा मला जाऊन देतो का नाही पुढे, पण मग काय हरकत नाही, दिली जागा दादांनी. आज फर्स्ट टाइम आपण 100 किलोमीटरची राईड एक्सप्लोअर करणार आहे. सो बघू काय असतं ते. आणि असं म्हणजे एकटं फिरणं काय असतं ते आता मी एक्सप्लोअर करेल.
आणि सांगाल तुम्हाला या 100 किलोमीटरच्या जर्नीमध्ये काय होतं ते. अरे थोडी मोठी ओढली की लगेच 90 आणि 80 पळती गाडी. कसं चालावं तेच कळत नाही भाई. ठीक आहे 90-80 चालू आपण, जास्त काही खेचणार नाही. अरे मस्त मस्त असं सकाळी कुठं निघायचं म्हटल्यावर मज्जाच वेगळी भावांनो. ते पण डायरेक्ट की 3 महिन्यानंतर चाललोय, 3 ते 2 महिन्यानंतर तिकडे चाललोय मी. म्हटलं आपली एक राईड पण होईल मोठी आणि भेटणं पण होईल. आता मॅनेजरकडून आपण 2 दिवसाच्या तर सुट्ट्या काढल्याच आहे, मंगळवार आणि बुधवार. तर तसं आपण रिटर्नला गुरुवारी राहणार आहे, तो काय विषय नाही. तिकडून येऊन परत कामावरती. त्या साईडनं पुलाचं काम चालू आहे. आता मागे 2-3 पूर येऊन गेले त्यामुळं काम थांबलेलं होतं. आता परत सुरू केलं आहे त्यांनी काम. 2026मध्ये याचं काम शक्यतो कंप्लीट होईल आणि मग आपण त्या साईडनं जाऊ शकतो. दिस इज द कोबरा. खूप कोबरे दिसते आपल्याला रस्त्याने जाताना, पण मग क्या बोला तूने? फक्त गाडी मागं पाहून थुका, नाही तर काय देशाला एखाद्या गाडीवरती पिचकारी मारू. तोपर्यंत आपण चालू आपली राईडची मजा घेत. अरे बायको माझी छान र छान, पण डोक्याला देती तान. हा तर आपण इथं पेट्रोल टाकू आणि निघू पुढं आपलं. अरे थोडंसं वेगळंच वाटू राहिलं इकडे. हां झाडं कापलेले आहेत त्यामुळे वेगळं वाटतंय. हो सर्व रेकॉर्ड होतं. कॅमेरा आहेत ना, म्हणजे हां पुढं चालू आहे सर्व दिसतं. हां हां यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक. हो भाई खतरनाक. 500च टाकलं तरी कांडी फुल दाखवते, नंतर होईल हळूहळू कमी. चला. अरे यार तर आपण पेट्रोल टाकलंय आणि निघालोय आपलं हिवरगावच्या दिशेने. तर आपला भाऊ पण तिकडे पुढंच काम करतो हॉटेलवरती, तर त्याला भेटू आणि तसंच पुढे निघू आपण. तर ते बघा तिकडून भाऊ आलाय, झोपलेला होता वाटतं. मग बरी मजा आहे का हाले. चल हां पोचल्यावर फोन करतो. तर भावानं आपण 1-5 मिनिटात वाटांगळीमध्ये पोहोचतोय आणि तिथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. सो रस्ता थोडाफार आहेत बरा आहेत, पण मग पुढे चालून अजून खराब रस्ता येतोय. तर आपल्याला तिकडनं न जाता आपण वेगळा मार्ग निवडू नाही का. स्पीड ब्रेकर आलं भाई. अरे स्पीड ब्रेकर आहे ना भाई, एवढा कुठं. आता कांड झाला असता मोठा. पण भाऊ एवढा जीव कुठं काढत चाललाय मला तेच कळा ना.
अरे भाई किती मस्त दृश्य आहे भाई, एकच नंबर मस्त दृश्य भाई. आणि इकडं पुढे काय चाललंय, म्हशी पाण्यात आंघोळ करते हे बघा, खतरनाक मध्ये. अरे भाई साहब फुल मजा घेत आहे म्हशी. तिकडं हनुमंताचं मंदिर आहे. जय हनुमंतराया. सावधान पुढे शाळा आहे, जागीच शाळा आहे भाई. थोडासा पुढे लावायला लागत होता तो बोर्ड तिकडे. वरती बोर्ड वाचावा की खाली स्पीड ब्रेकर बघावा अशी गत झाली तिथं. हो भाई, हा वावीकडं जाण्याचा रस्ता आहे आणि बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनं जंगल आहे. ते एकदम काटेरी बाबळी नाही का त्यांचं जंगल आहे. आणि एक दिवस आपण इथं हरणींचा कळप बघितला होता, असा मस्त चालला होता, रस्ता पार करून चालला होता. त्यामुळं इथं आहे ना बिबट्या येण्याची पण शक्यता आहे. त्यामुळं रात्रीचं इकडं प्रवास नाही केला तरी चांगलं आहे, कारण 8 पासून पुढं थोडीशी भीतीच वाटते या रस्त्याला. कारण तुम्ही बघू शकता की दोन्ही साईडनं एकदम जंगला टाईप आहे नाही का. अरे आणि रस्ता अशा प्रकारे खराब आहे. तुम्ही जोरात चालायचा प्रयास करशाल पण मग या असे रस्ते इकडं. चला काय हरकत नाही. तर आपण चाललो आहे वावीच्या दिशेने. आता जवळपास आपण आलोच असेल, 5-1 किलोमीटरच्या अंतरावरती वावी असणार आहे. सो पोचू आपण लगेचच. तर फायनली भावांनो आपण पोचलो आहे वावीमध्ये. हे बघू शकता हा ब्रिज. तर हा रस्ता जातो शिर्डीकडे. तर आपण शिर्डीकडनं चाललो आहे. इकडनं पण आपल्याला सोपं आहे. तर इकडं तळेगाव डिगेकडे निघतो आपण, पण मग रस्ता थोडासा डॅमेज आहे. सो इकडं आता हायवेनेच जाऊ आपण. शिर्डी आणि कोल्हार असंच पुढे चालू शिर्डी मार्गे. सो खूप मजा येणार आहे हायवेने, एकदम सोलो राईड. अरे बस वाले भैया जी. ओ खतरनाक. अरे भाई खतरनाक शॉट झाला. आपण गाडीची पेपर्स विसरलो, हसावे की रडावा असं झालं आहे आता. सो बघू आता पुढे काय होतं ते. तर शिर्डी हायवेनं तर चाललो आहे आपण, पण मग आता जे होईल ते काय करणार, लक्षातच नाही आलं आपल्याला. नेमकी आपल्याला आहे ना त्या साईडनं जायचं होतं आणि आपण हा रूट निवडला इथं आल्याच्या नंतर. तसं मी पण आधी बोललो पण होतो की तिथं गेल्याच्या नंतर बघू. सो शिर्डी हम चले शिर्डी भाइयो. आता खरी मजा येणार राईडला भाई. असा रोड पाहिजेत मस्त पैकी. अरा काय रोड आहे भाई, खतरनाक. तर एकदम 80-90 चालू आपण, जास्त काय आपल्याला घाई नाही आहे. बस बाईक आणि असा रोड एकदम मस्त भाई. कसलं दृश्य दिसतंय भाई, खतरनाक. फर्स्ट टाइम असं ट्रॅव्हल करतोय मी की एकला, आणि एकल्यासोबत बोलायला असे मजा वाटते ना भाई, काय सांगू तुम्हाला. मी फर्स्ट टाइम या रोडनं ट्रॅव्हल करतोय. तर तिकडनं मला एक शॉर्टकट माहीत आहे आणि तिकडनं रस्ता पूर्ण डॅमेज आहे, त्यामुळे तिकडनं काही गेलो नाही. तर इथं टोलची डिटेल्स दिलेली आहे, कोणत्या गाडीला किती टोल आहेत ते बघू शकता.
आम्हाला फ्री आहे. Reaction. राम राम, बोला ना. पाणी? अरे यार, माझ्याकडे तर पाणी नाही आहे. हां हां, नाही नेमके घरून तसंच ढळालं आणि पाणी पिणी काही घेतलेलं नाही. सॉरी. अरे यार शेट, पाणी वगैरे काय आपण घेऊन चाललेलो नव्हतो यार. आणि त्यांना पाणी, ते पायी चालले वाटतं, शिर्डी चालले, त्यामुळं त्यांना पाणी पाहिजेत होतं, पण मग आपल्याकडं नाही आहे. सो सॉरी यार. सो भावांनो, आपण केला आहे शिर्डीमध्ये इंटर आता. तर भावांनो, तुम्हाला शिर्डीमध्ये जास्तीत जास्त हॉटेल आणि रेस्टॉरंट बघायला भेटतील. ते मग A1 क्वालिटीचे सर बसलेले होते बाई. तर फायनली भावांनो, आपण मंदिरासमोर आहेत. पार्किंग नाही करायची मला दादा. तर हे 1 नंबर गेट, इकडनं एंट्री आहे. ओम साईराम. हो नाहीस. तिथं काय विषय काय नको. काय विषय चालू आहे? अच्छा अच्छा, शिव महापुराण कथा चालू आहे इकडे, त्यामुळे एवढी गर्दी आणि गाड्यांना साईडला करता वाटतं. हो भाई, वन वे सुरू झाला आहे ना इकडे, माझ्या लक्षातच नाही. काय खतरनाक व्हिडिओ भाई. तर भावांनो, आपण आहे रातेच्या पुढं. शिव महापुराण कथा इथं आहेत, हे बघू शकता. सो चला निघू आपण पुढे. हो भाई, हे वी रायडरनं काय लिहिलं आहे बघा बरं. अरे मस्त भाई, खतरनाक. सो आपण आलो आहे कोल्हारमध्ये. आता आपल्याला आहे ना नाश्त्याला थांबायचं आहे. सो आपलं नेहमीचं हॉटेल.
शेठजी नमस्कार. काय आहेत गरम? तर भावानं आपण नाश्त्यासाठी थांबलो आहे कॉलरमध्ये. तर चला मग आपण आता नाश्ता करू. सो नाश्त्यामध्ये आपण घेतला आहे रसावडा. सो फायनली भावांनो आपण पोचलो आहे रावरी तालुका कणगर येथे. तर बघू शकता आपल्या पाठीमागं आहेत मंदिर, श्री कनकावती माता मंदिर. तर हे गावाचं ग्रामदैवत आहे. तर बघू शकता. तर आपण इथून दर्शन घेऊन मग गावाकडे पुढे निघू. सो इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही. आपण इकडे बाईक पार्क केली आहे. आपल्याला जाण्याचा रस्ता इकडनं आहे. इकडून येऊन दर्शन घेऊन मग इकडनं खाली उतरायचं आहे. सो चला बघू आपण आता पुढे दर्शन घेऊ आणि निघू. एकदम मस्त वाटतंय भाई. आत्ताशी पोचलो, 1 वाजता आलाय. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं दर्शन झालं कनकावती माता मंदिर येथे. आणि आता निघतोय आपण गावाच्या दिशेने. गावाच्या त्या पलीकडे जायचं आहे आपल्याला. डोंगराच्या त्या पलीकडे जायचं आहे आपल्याला. तर इकडं आहेत गाव आणि आपल्याला जायचं आहे डोंगराच्या त्या पलीकडे. तर तिकडं आपली सासरवाडी आहे, तिथं जायचं आहे आपल्याला. आपली बाईक आपण इकडे पार्क केली, निघायचं आहे आपल्याला आता. सो तुम्ही बघितलंच असेल की मंदिराचा गाभारा कसा आहे. एकच प्रसन्न करणारं वातावरण येते. आता निघालो आपण घराच्या दिशेने. दर्शन वगैरे तर झालंय. अरे शाळेतल्या मुलांचं रिॲक्शन खतरनाक आहे भाई. अरे भाई कसलं मस्त वातावरण आहे भाई इकडे, खतरनाक. तर तुम्हाला हे पावसाळ्यात आणि हिवाळ्यातच बघायला भेटेल. आणि उन्हाळ्यात पूर्ण असं डायरेक्ट पूर्ण वाळलेलं भेटेल तुम्हाला बघायला इकडे.
सो फायनली मित्रांनो आपण पोहोचलो मळ्यात आणि आता ट्रॅकिंग करतोय आपण डोंगरावरती आहे सध्या. तर हे बघू शकता अशा प्रकारे इथे डोंगर आहे आणि हा आहेत मळा. तर आपण इथं पोहोचलो आणि लगेच म्हणजे आपण 1 वाजता पोहोचलो आणि 1 वाजता पोहोचल्याच नंतर जेवण वगैरे केलं, थोडासा रेस्ट केला आणि 5 वाजण्याची वाट बघत होतो आपण. 5 वाजले आणि लगेच आपण म्हटलं चला ट्रॅकिंग करू थोडीशी. तर आपण लगेच डोंगरावरती आलो आणि इकडचं वातावरण एकदम फ्रेश असं वाटतंय, मस्त. तर बघू शकता आता सूर्य मावळतोय. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिस्टर दीप DC ब्लॉग. तर अशाच नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये भेटू आपण. बाय बाय.